ओ महादेवा मेरे महादेवा महादेवा मेरे महादेवा मेरे महादेवा कैलाश के निवासी मेरे महादेवा हे भोले भंडारी मेरे महादेवा ओ महादेवा अहो आपण सजीव आहात, सजग आहात, ज्ञानी आहात म्हणून इथपर्यंत येऊन बसलेलो आहोत. देव दुर्लभ असणारा हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या नरदेहाचं सार्थक करून घेण्याकरिता आपण इथे आलोत. निश्चितच या श्रवणाने आपल्या जीवनाचं साफल्य झाल्या वाचून राहणार नाही, सार्थक झाल्या वाचून राहणार नाही. पण त्यासाठी काय अपेक्षित आहे, काय पाहिजे? बघितलं आपण काल देव काय बघतो? धन, इस्टेट, प्रॉपर्टी, पद, पैसा बघतो का? नाही. मग देव काय पाहतो? भाव, भक्ती, विश्वास, प्रेम, श्रद्धा कशी आहे हे पाहतो. आणि म्हणून मात्र त्या सहित आपण इथे आलेले आहात आणि निश्चित या भगवंताच्या नामचिंतनात दंग होणं मात्र जीवनाचं सार्थक करून घेणार आहात. यच देही घडे देवाचे भजन यच देही घडे देवाचे भजन देवाचे भजन याची देही घरे देवाचे भजन ज्ञान नाही कोठे आणि काही ज्ञान नाही कोठे आणि काही ज्ञान नाही कोठे आणि काही ज्ञान नाही कोठे याची जन्म घडे देवाचे भजन याची देही घडे देवाचे भजन
याची देही घडे देवाचे भजन याच देहात घडते हो, इतरत्र आडी काही ज्ञान नाही कोठे. आणि जरी ज्ञान झालं ना तरीही मात्र उद्धार करणं अवघड आहे. जेवढं सोपं या मनुष्य देहात आहे एवढं सोपं इतर देहात नाही. दुर्लभ आहे हा नरदेह, किती दुर्लभ आहे, फार सुंदर वर्णन आलाय. दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ. आणि आपण देखील सहज काकड आरती करत असेल तर म्हणत असालच काय, नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. सतवर्षाची गणना, रथवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. वासुदेव वासुदेव म्हणा, हरी जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका बघू विषय कामा, तुम्ही आत्मा मधुसूदना, तुम्ही आत्मा, तुम्ही आत्मा, तुम्ही आत्मा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना, 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 नरदेह दुर्लभ जाना. नरदेह दुर्लभ जाणा, दुर्लभ आहे पण तो सुलभ झालेला आहे, अर्थात आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून मात्र या देहाचं सार्थक आपल्याला करायचं आहे, हे विसरून जमत नाही. कारण हा देह आपल्याला देवाने दिलेला आहे. कोणी दिलेला आहे? कोणी म्हणाल माझं आहे, माझं आहे, माझं आहे. नाही आपण म्हणतो, पण आपली जोपर्यंत चालते तोपर्यंत देह माझं म्हणतो. शेवटी आपण माझं जर देह आहे तर हा माझा देह माझ्या मनाने चालते का? आपल्या म्हणल्याने चालते का? मग माझं म्हणून जमतंय का? पण आपण माझं म्हणतोय आणि हा देह माझा म्हणून आपण ज्या वेळेला चालतोय तर विचार केला हा देह कोणी दिला, तर तेही वर्णन येतं. देव दिला देह भजना गोमटा, 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 देव दिला देह भजना गोमटा. ओ देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा. Oh yeah.
तोया झाला पाठा माझी अधिकेचा दिविदिला देह भजना गोमटा दिविदिला देह भजना गोमटा दिविदिला देह भजना गोमटा दिविदिला देह भजना गोमटा देव दिला देह भजना गोमटा देव दिला देह भजना गोमटा भजनासाठी दिलेला आहे पण झालं काय तोया झाला भाटा बाधिकेचा बाधिकेचा भजन करायला दिले पण भजन दिलं सोडून आणि नको तिकडे धावायला लागलेत कोण एक मृत्यू लोकातले देवराज नामक ब्राह्मण आहे आणि ते ब्राह्मण म्हटल्यानंतर कसं चरित्र असायला हवं पण या देवराजला माहिती आहे की हा देह आपल्याला भजनासाठी मिळालेला आहे पण जर जीवनात संगत चुकली ना मायबाप तर संपूर्ण आयुष्य मात्र विस्कळीत झाल्या वाचून राहत नाही आणि असंच झालं या देवराजचं संगत चुकली आणि ब्राह्मण असून कुकर्म करायला लागले तर नको ते काम करायला लागले नको जाऊ म्हटलं तिथं जायचं नको करू म्हटलं ते काम केल्या वाचून राहायचं नाही नको खाऊ म्हटलं ते खाल्ल्या वाचून राहायचं नाही नको पिऊ म्हटलं तेच पेल्या वाचून राहणार असं कोण करायला लागले देवराज आणि असं करतो आहे शेवटी असं जर असलं एखाद्या व्यक्ती तुमच्या गावात नाही पण असलेच एखादी तर शेवटी ज्या कुटुंबात तो व्यक्ती जन्माला आलोय ना ते कुटुंब मात्र त्रासून जातं आणि शेवटी पर्याय शोधायला लागतात त्या देवराजला देखील देवराजच्या आई वडिलांनी समजवलं आपण चरित्रवान आहोत ते चरित्र जपलं पाहिजे बाळा नको ते दुष्कर्म करू नकोस पशु पक्ष्यांची प्राण्यांची हिंसा करू नको याची त्याची चुगली याच्या त्याचे भांडण लावू नको याच्या त्याच्या घरात मात्र आग लावू नको आई वडील समजावून सांगून 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 देवराजला थकले आता काय करावं शेवटी त्या आई वडिलांनी विचार केला काय करायचं असा मुलगा सुधरत नाही ना मग याच्यावरती जबाबदारी आली की तो सुधरल्या वाचून राहणार वाटतं ना सगळ्याच आई वडिलांना जबाबदारी नाही आणि म्हणून एकटा जीवन सदाशिव म्हणत असेल आणि म्हणून मात्र जेवढे काही पैसे आलेत कमावलेत नोकरी केली सगळे तिकडच म्हणून आई वडिलांना वाटलं आता मात्र हा देवराज सांगून सांगून आपण थकलोय हा ऐकत नाहीये पर्याय त्यांनी पर्याय शोधला आणि तो पर्याय कोणता आई वडिलांनी कोणतेही आई वडील देवराजच म्हणून नाही तर आपली देखील तीच परिस्थिती आहे त्या आई वडिलांनी विचार केला मुलगा सांगून असं ऐकत नाही याच्यावर जबाबदारी आली म्हणजे नक्की याला समजेल आणि म्हणून आई वडिलांनी ठरवलं काय करायचं लग्न करून द्यायचं भूक लागलेली होती आणि त्या भुकेच्या पोटी मात्र काय तर सगळा प्रसाद देवराजने ग्रहण केला कोणाला विचारलं नाही जे होतं नव्हतं सगळं शोधायला आणि तिथल्या सगळ्या मात्र
लोकांनी पाहिलं की हा नेमका कोण आहे. विद्रूप परिस्थितीमध्ये आणि सगळं देवाला हात लावतंय, बोट लावतंय, सगळं कालवते, ते प्रसाद घेते, लोकांना द्यायसाठी ठेवला तोही ग्रहण करते. आणि म्हणून तिथल्या लोकांना आला राग. त्या रागाच्या क्रोधाच्या भरावरती मात्र सगळे एकत्र झाले. सगळ्यांनी काय तर शिव 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 म्हणत 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 या देवराजला मात्र सोडलं नाही. देवराजला मारलं आणि देवराज त्याच ठिकाणी मात्र देवराजाला खरी अवस्था कळाली. शिवाला आधी शरण गेलो असतो तर आज माझ्या जीवनाचं सार्थकता झाली असती. अंतकाळी मी या शिवलिंगाचं दर्शन केलं, शिव महापुराण कथा श्रवण केली आणि देवादिदेव महादेवांच्या पिंडीवरचा मात्र प्रसाद ग्रहण केला. चोरी करायला लागलो आणि त्या चोरी करायला लागलो म्हणून सगळ्या शिवगणांनी मारलं आणि शिव 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 करत मारलं. आणि एवढी जीर्ण अवस्था झालेली होती की अगदी या सर्वांच्या क्रोधामुळेच मात्र या देवराज जागीच दत्तप्राण झाले. पण शिवलोकात भगवंतांनी मात्र नेलं. शैव लोक ज्याला म्हणतो बघा, एवढं वाईट कर्म केलं तरीही देखील देवराजला मात्र ब्राह्मण असून दुष्कर्म केलं तरी देवाने त्याला सद्गती प्रदान केली. अंतकाळी का होईना पण देवाला शरण आले तर सद्गती प्रदान केली. आपण तर एवढं दुष्कर्म केलेलं नाही, एवढं वाईट कर्म केलेलं नाही. आपण दारात आलेल्या व्यक्तीला, भिक्षुकाला मात्र 4 घास प्रेमाने जेवू घातले. ते कोणीतरी अनवाणी पायाने पाणी पाणी करत आला तर त्याला मात्र पाणी पाजलेलं आहे, त्याला मात्र आश्रय दिलेला आहे. तर निश्चित ते कर्म आपल्याला आड आल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून हा सुंदर असा देह आपल्याला लागलात ना, मिळालात ना, तर याचं सार्थकता करायची आहे. कारण एवढं पाप आपण केलं नाही जेवढं पाप या देवराजने केलं तरी त्याचा उद्धार झाला. तर आपला मात्र निश्चित झाल्या वाचून राहणार नाही. यात संकोचच नाही, फक्त काय तर भक्ती प्रधान आहे. तशी भक्ती केली तर भगवंत बघा एवढं भोळं देव दे. कालही बोलले तुम्ही एवढ्या अल्पशा भक्तीमध्ये या देवराजला मात्र भगवंतांनी स्वधामाला नेलं. स्वधाम कोणता? शिव. भक्ती जे करतात ते भक्त त्यांना म्हणतात शैव. जसं गणपती बाप्पा दरवर्षाला बसवतो, पूजा आराधना करतो, बुद्धीची देवता बनतो. ही बुद्धीची देवता एकदंत वक्रतुंड गजमुख गजानन. या गजाननाला जे भजतात त्यांना गणपत्य म्हणतात. म्हणजे गणपतीचे भक्त गणपत्य. शिवाचे शैव. विष्णूची पूजन करतात, विष्णूची आराधना करतात ते वैष्णव. आणि या सर्वांना मात्र दुसरं काही नाही, फक्त भाव आणि भक्ती प्रधान आहे. आणि ही कथा मात्र अगदी सर्वांना उद्धारून नेणारी आहे. आणि म्हणून मात्र हे देवादिदेव भक्तांची आस श्रवण करून, भक्तांची हाक ऐकून हाकेला धावणारे आहेत. आणि म्हणून म्हटलं जातं, सुन भक्तो की पुकार हो के नंदी पे सवार, काशी नगरी से आए हैं मेरे भोलेनाथ. भक्तों की पुकार हो के नंदी पे सवार, काशी नगरी से आए भोले शंकरनाथ. सुन भक्तों की पुकार हो के नंदी पे सवार, काशी नगरी से आए भोले शंकरनाथ.
डूब जाए। कैसा निराला भोले तूने रूप सजाए। गले में है सजनों का हार, हो के नंदी पे सवार। गले में है सजनों का हार, हो के नंदी पे सवार। काशी नगरी से आए भोले शंकरा, सुनो भक्ति की पुकार। हो के नंदी पे सवार, काशी नगरी से आए भोले शंकरा। भक्तों की पुकार, हो गए नंदी पे सवार। काशी नगरी से आए हैं मेरे भोलेनाथ। या देवराजसाठी भोलेनाथ आलेत आणि ते भोलेनाथ कसे आलेत आपण काल बघितले। आजही ते भोलेनाथ का भक्तासाठी येतात? सहज नाही, संगत बघा ना, देवराची संगत चुकली आणि परिणाम मात्र दुर्दशा झाली। पण तोच देवराज अंतकाळी मात्र शिव महापुराण कथा श्रवण करते, म्हणजे संतांच्या संगतीत आले आणि परिणाम भगवंताने भगवत धामाला नेले। म्हणून संगीला गिरे तेरी अच्छी बनेगी। अंतन के संगीला गिरे तेरी अच्छी बनेगी। बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। सनसन सनसन की संगीला गिरे तेरी अच्छी बनेगी। सनसन की संगीला गिरे तेरी अच्छी बनेगी। हंसन की गति हंस ही जाए, जाने कोई कार तेरी। संतन के संग फूल समाए, होए बड़े तेरे भाग्य रे। संतन संतन की संगीला गिरे तेरी अच्छी बनेगी। संतन की संगीला गिरे तेरी बिगड़ी बनेगी। संतन की संगीला गिरे तेरी अच्छी बनेगी। संतन की संगीला गिरे तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी, अच्छी बनेगी। संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी। कोणाची बनली? ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई। आपलंही देखील देवराज प्रमाणे झाल्यावर सोन राहणार नाही। अपनी देखिल बन जाएगा तेरा बड़ो भाग रे।
तेरी आँखें बनेगी. पण कधी संगतीत संतांच्या सद्विचारांच्या गेलो तर, कारण संगत ही दोन प्रकारची आहे, एक साधक आणि दुसरी बाधक. आणि हेच जर सहज सांगायचं झालं तर बघा ना, रस्त्यावरची ही धूळ आहे, ही धूळ जर का हवेच्या संगतीत गेली तर कुठेही जाते. सरपंचाच्या खुर्चीवर तर काय, तीच धूळ मात्र सरपंचाच्या खुर्चीवरची उडत गेली तर पंतप्रधानाच्या खुर्चीपर्यंत गेल्या वाचून राहत नाही. आणि तीच धूळ जर हवेची संगत सोडून पाण्याच्या संगतीत आली तर पायाखाली तुडवल्या वाचून राहत. संगत एवढंच नाही तर हीच संगत बघा ना, एक पाण्याचा थेंब मात्र शिंपल्यात पडला तर मोती होतोय, तोच पाण्याचा थेंब जर कमळ दलावरती पडला, एखाद्या झाडाच्या पानावरती पडला तर तो दव बनून पाण्याचं थेंब राहतोय. आणि तोच पाण्याचा थेंब जर तव्यावरती पडला तर त्याचं अस्तित्व संपते. मग आपल्याला ठरवायचे की आपल्याला मात्र नेमकं कोणाच्या संगतीत जाऊन काय व्हायचे. आणि संगत जर चांगल्याची असेल ना तर सर्वसामान्य ही मात्र तिथपर्यंत गेल्या वाचून राहत नाही. आणि देवराज जेव्हा भगवत धामाला जातो त्यावेळेला संगत पूर्वीची सोडून मात्र संतांच्या भगवंताच्या सानिध्यात आलंय, तेव्हा कुठे मात्र उद्धार झालाय. तर नाहीतर संगत देखनाच संगे हिरा जो भंगाला, कुसंगे नढीला साधू देखनाच्या संगे हिरा जो भंगाला, कुसंगे नढीला साधू संगे हिरा जो भंगला, कुसंगे नढीला साधू तैसा. देखनाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नढीला साधू तैसा. जगाच्या संगतीने सोनेही झाले, मोलच गुंतले लक्ष कोणी. जगाच्या संगतीने सोनेही झाले, मोलच गुंतले लक्ष कोणी. देखनाच्या संगतीने वंदना वंदना वंदना, ओढाराच्या साथीला नाचली नाचली. एक क्षण लाडली समागली, कुसंगे नाडला जागृती, कुसंगे
उसके नाराला साधू कैसा एकनाथ संगे हिरणाला उसके नाराला साधू कैसा उसके नाराला साधू कैसा उसके नाराला साधू कैसा एकनाथ संगे हिराजो मंगला आणि कुसंगतीने वाईटाच्या संगतीने साधू देखील बघितली अवस्था देवराची. पुढेही पाहणार आहोत बाष्कलला मग नगरीतल्या बिंदुक आणि चंचुलीची अवस्था आपण झाकीसहित पाहणार आहोत. संगत संतांची संगत काय करते सुभाषितकार वर्णन करतात. संत संगतीने थोरला बधावला संत संगतीने थोरला बधावला संत संगतीने थोरला बधावला संत संगतीने थोरला बधावला. मध्ये गर्दी जास्त असली देवादिदेव महादेवांपर्यंत आपलं सांगणं होत नाही का. कारण जसं चरण स्पर्श केले किंवा शिवलिंगाला प्रणाम केला पुजारी म्हणतात चला चला पुढं. मग अशा वेळेस काय करतात देवादिदेव महादेवांपर्यंत आपल्या मनोकामना सांगणं नाही झाल्या तर नंदीच्या मात्र कानामध्ये आपण आपली इच्छा सांगतो का. कारण देवादिदेव महादेवांनी त्याला वरदान दिलेलं आहे नंदीला की भविष्यात मात्र इथून पुढे प्रत्येक शिवभक्त त्यांचे दुःख वेदना संकट त्रास मनोकामना इच्छा तुझ्या कानात सांगेल नंदी. कारण नंदीने सुंदर अशी देवादिदेव महादेवांची ही शिवकथा श्रवण केली आणि हीच शिवकथा शिव महापुराण कथा पुढे देवादिदेव महादेवानंतर नंदीनंतर ही नंदिनी कथा मात्र आपल्या अहोभाग्याने सद्भाग्याने प्राप्त केली आणि ही कथा वेदव्यासजींना सांगितली आणि वेदव्यासजींनी ही कथा सुतजींना सांगितली. सुतजींनी ही कथा शौनकादिक ऋषींसहित 88,000 ऋषी मुनींना मात्र सुंदर असं तीर्थक्षेत्र प्रयागराजला ही वर्णित केली आणि तिथून पुढे ही शौनकादिकांनी जी कथा श्रवण केली तीच ही श्री शिव महापुराण कथा आपल्या या जळका नगरीमध्ये या 24,000 श्लोकांसहित या कथेचं आपण असं स्वादन करत आहात. आणि म्हणून कथा श्रवण करताना अगदी सर्वांगाचे कान करून श्रवण करायला सांगितलेली आहे. नाहीतर आमचे गुरुवर्य श्रोत्यांचे 3 प्रकार सांगायचे. पहिला दगडासारखा श्रोता. दगड मला सांगा एक नदी आहे त्या नदीमध्ये दगड आहे त्या नदीत पाणी आहे. जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत दगड कसा राहतो. माझी मराठी समजत तुम्हाला समजत ना. आवाज स्पष्ट येत आहे बोला ना. मग पाण्यामध्ये दगड आहे जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत दगड कसा राहील कोरडा. बरोबर ना. ओला राहील. आणि पाणी जर का संपलं मग ओला कोरडा. अगदी त्याप्रमाणे काही श्रोते असतात असे आमचे गुरुवर्य सांगायचे. कसे जोपर्यंत शिव महापुराण कथेची ज्ञान गंगा प्रवाहित होते
7-8 दिवस मात्र कथा श्रवण करतोय. काल आज झाला म्हणजे ही ज्ञानगंगा जोपर्यंत प्रवाहित होते तोपर्यंत ते श्रोता मात्र दगड्यासारखे ओले असतात. आणि एकदा काय 8 दिवस झाले, काल आज झाला आणि ही ज्ञानगंगा मात्र इथून प्रवाहित तर गावात होत राहील, पण कथा संपली आणि आम्ही बाहेर गावी गेलो. पुढे प्रस्थान आमचं झालं की मग मात्र काही श्रोते मंडळी 8 दिवस झाल्यानंतर जैसे ते होतात. कधी 8 दिवस ओलावा राहतो दगडासारखा त्या पाण्यात, 9व्या दिवशी हा पहिला प्रकार. तुमच्या गावात तसे नाही. दुसरा प्रकार सांगितलेला आहे अगदी कापसाच्या बाहुलीप्रमाणे. कापूस, ती कापसाची बाहुली गोळा असं म्हणतात. कापसाचा गोळा पाण्यामध्ये टाकला, पटपट तुम्हारे के सहारे हरे 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 के सहारे ओ हरे 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 के सहारे. मी हारतोय, माझा हात समजत जा, बाकी काय नाही. बारी हारतोय बाबा, हारून राहिलोय मी. त्या संसाराचा गाडा रथ ओढता ओढता थकलोय. परीक्षा परीक्षा परीक्षा, दर वर्षाला परीक्षा येते. 6 महिने गेले की परीक्षा येते, वर्ष गेले की परीक्षा येते. अगदी जन्माला आलोय तेव्हापासून 1ली पासून 10वी पर्यंत गेलोय. ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन चाललंय. दर वर्षाला परीक्षा येते. थकलोय मी ही परीक्षा देऊ देऊ, पण ही परीक्षा मात्र मला उत्तीर्ण होऊन पुढे जायचं. आणि म्हणून बाबा मी हिमतीने हारलो ना तर चालेल, पण माझी हिंमत हारू देऊ नका. आणि म्हणून बाबाला मात्र अखंड अविरत जर स्मरण केलं तर निश्चित बाबाही आपल्या हार होण्यापासून पुढे आपल्याला यश संपादन करण्याच्या दिशेने नेल्यापासून राहणार नाही. म्हणून भक्त म्हणतात, हारा हो बाबा पर तुझ पे भरोसा है, हारा हो बाबा पर तुझ पे भरोसा है. सारखं वाटतंय बाबा, पण एक दिवस मी जिंकेन. मी यशस्वी झाल्यावर राहणार नाही, कारण माझा विश्वास तुमच्यावरती आहे. आणि म्हणून मी मात्र जिंकल्यावर राहणार नाही, कारण हारे के सहारे ज्यांना म्हणतोय तो हार मात्र आपली होऊ देणार नाही. आणि म्हणून त्या देवादी देवांना सांगायचंय,
हरे के सहारे हरे 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 तुम हरे के सहारे हरे 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 के सहारे हरे 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 के सहारे वेळ पडली ना तर या महादेवाला म्हणा, देवाधिदेवाला म्हणा, निश्चित देवाधिदेव मात्र सहाय्य केल्या वाचून राहणार नाही. म्हणून तर भक्त देवाधिदेव महादेवांना मात्र कळकळीने मिठी मारतात, कळकळीने मात्र आपली मनोकामना इच्छा संकट बाबांना सांगतात. आपण देखील सांगितले तर निश्चित बाबा श्रवण करेल आणि आपल्याला मार्गदर्शन केल्या वाचून राहणार नाही. पण हे निश्चित नाही की तुम्हाला देवादिदेव महादेवांचं असंच सगळं रूप दिसेल. कोणत्याही रूपाने का होईना आपल्यापर्यंत निरोप आल्या वाचून राहणार नाही. फक्त तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. देव येतोय धावून येतोय म्हणजे कसं, हा कृष्ण येतोय, विष्णू येतोय, राम येतोय, पण कसे तुम्हाला आपल्याला सगुण रूपात देवाने दर्शन द्यावं एवढी भक्ती आपली अजून परिपक्व नाहीये. ज्या वेळेला परिपक्व भक्ती होईल तर निश्चित भगवंत त्याही रूपात आपल्याला दर्शन दिल्या वाचून राहणार नाही. पण संकट काळात खचलोय धीर की त्या वेळेला मात्र कोणीतरी येतं. अनोळखीचं का असेना पण आपल्याला एक नवी प्रेरणा देऊन आपल्यातून निघून जातो. समजा देवाने आपल्याला दर्शन देऊन मार्ग दाखवलेला आहे. धीर खचतोय पण त्या वेळेला मात्र कोणीतरी आधाराची थाप देऊन निघून जातोय. समजा तो देवरूपाने आपल्याकडे आला. आणि हेच नाही तर आपल्या दारात देखील कोणीतरी भिक्षुक येतो आणि जेवण मागतो, पाणी मागतो ना, न जाणो कोणत्या रूपात आपल्या घरी आलेला असेल का. कारण आपल्या दारात आलेला, गावात आलेला, घरात आलेला प्रत्येक अतिथी मात्र अतिथी देवाप्रमाणे आहे. म्हणून तर आपली भारतीय संस्कृती सांगते अतिथी देवो भव. बरोबर, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. म्हणून तर आम्ही काल आल्यानंतर तुम्ही मात्र आपलं परम कर्तव्य म्हणून सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी केलं का. अतिथी देवो भव हे आपल्याला मात्र करून पुढे चालायचे. आणि म्हणून हार मानायची नाही तर निश्चित मार्गक्रमण करत राहायचं. एक दिवस यश आल्या वाचून राहणार नाही आणि विजय झाल्या वाचून राहणार नाही. काल सांगितलं मी कशा प्रकारे सत्याचा जय विजय होतो आणि सत्यमेव जयते का म्हटलं जातं. आणि तीच नाही मैथिली ठाकूरचं 6 वेळा रिजेक्ट झालेली मुलगीच सांगते. सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले माहिती आहे की नाही. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सहज नाही गेली. तिलाही त्रास झाला, तिलाही वाटायचं मी हारतो की काय, मी हारले की काय. पण तिला 7 तिच्या पतींची होती आणि त्यांच्या पतींचं नाव काय. इकडे तिकडे काय पाहते मोठीकडे, तुला नाही येत का. तिकडे पाहते म्हणजे ती उत्तर देईल. असं झालं का मग आपण मागून म्हणायचं. असं नका ना करू. आपल्याला माहिती असायला पाहिजे ज्यात आईमुळे, या विद्येच्या देवतेमुळे आपण आज सुशिक्षित झालोय आणि चूल आणि मूल हे सोडून इथपर्यंत आलोय ना त्या क्रांती ज्योतीमुळे. म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे. आज
शुभ पर्व या शिव महापुराण कथेचा द्वितीय दिवस आणि त्याच या शुभ मुहूर्तावरतीच आजच्याच दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबरलाच या क्रांती ज्योतीला घडविणारे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले ज्यांनी आपल्या पत्नीला मात्र पुढे करून शिक्षणाचा वसा चालवण्याकरता संपूर्ण ज्ञान दिला दिलं. सरकारी हुद्द्यावर मुलगी शिकली असती का? सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असती का? फुले सावित्री, फुले सावित्री, फुले सावित्री नसती तर, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असती का? सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असती का? फुले सावित्री, फुले सावित्री, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? मुलगी घराबाहेर पडली तेव्हा बापूच घड्याळाचा अवस्था अशी होती. आज अवस्था बदललेली आहे पण अवस्था अशी होती की मुलगी शिक्षण तर दूर तिने फक्त काय करायचं तर रांधा वाडा उष्टी काढा म्हणजे बनवा जेव घाला आणि शिल्लक राहिलेले भांडे कपडे करा इथपर्यंत स्त्री मर्यादित होती. पण या स्त्रीला मात्र तिथून काढून पुढे ज्ञान प्रवाहित करण्याकरता प्रेरित केलं त्या क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नीला आधी शिकवलं सुशिक्षित केलं आणि तिला मात्र पुढे काढलं. काय करायचंय तर मुलींसाठी शाळा काढायची कारण महिला सुशिक्षित झाली पाहिजे प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे. तिलाही त्रास झाला तिनेही त्रास सहन केला आणि तिनेही त्रास सहन करून 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 मात्र हे सगळं शक्य झालं. नाहीतर अवस्था अशी होती की मुलगी जर घराच्या बाहेर पडली ना बाहेर गेली ना तर वाटायचं की पाप घडलं पाप झालं असं संबोधलं जायचं. अहो तिलाही लोकांनी शेण मारलं गोटे मारले लोक थुंकले अंगावरती गार्डन फेकलं तरीही ती सावित्री बाई शाळेत जाताना मुलींकरता शाळेत जाताना एक साडी घालून जायच्या. गेल्यानंतर खराब झालेली बदलवायची आणि बदलवून मात्र नंतर शिकवायच्या. इतकी अवस्था पण ती खचली नाही हारली नाही कारण तिला साथ तिच्या पतींची होती आणि त्याच क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंनी जी आई घडवली आपल्यासाठी खरी विद्येची देवता जिला आपण म्हणतो त्या क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंची आज मात्र पुण्य स्मरण आहे. याच दिवशी ज्योती बांनी मात्र देह जरी ठेवला तरीही विचारांनी मात्र अजूनही आपल्या हृदयात घर केलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो मरावे परी कीर्ती रूपी उरावे आणि ते आज आपल्यात उरलेले आहे. म्हणून कर्म चांगलं असलं तर निश्चित लोक नाव घेतात गेल्यानंतरही. एवढंच नाही तरी आपल्या देखील कर्म चांगलं केलं आणि म्हणून मात्र महादेवराव पाटील मोगेंचं नाव अजूनही आपण घेतोय आणि स्मृतिप्रित्यर्थ हे कार्य करतोय. अगदी क्रांती सूर्य ज्योतिबांनी देखील तेच कार्य केलं. नाहीतर मुलीला मात्र आज प्रत्येक क्षेत्रात बघा ना महिला पुढे दिसते की नाही. इंजिनियर डॉक्टर वकील पायलट मेकॅनिकल काय सांगावं सरपंच
उपसरपंच तर सोडा, सरपंच, आमदार, खासदार, नगरसेवक, नगराध्यक्ष, मंत्री, पंतप्रधानापर्यंत गेली ना. हा, डेंटेशियन, टेक्निशियन सगळ्या क्षेत्रात. आणि एवढंच नाही तर शिक्षणातही पाहणार, 10वी असो, 12वी असो, BSc, BA, BCom, BEd, MBBS, BHMS, CA जे काही होईल ना ते सगळ्या क्षेत्रात महिला एकदम अव्वल आणि पुढे आहेत. का? कारण या क्रांतीसूर्य आणि क्रांती ज्योतीची मात्र आपल्याला प्रेरणा. म्हणून तर आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे पोहोचलेल्या आहे, ही त्यांची पुण्याई. आणि म्हणून आपण म्हणतो सरकारी हुद्द्यावरी खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. शिकली असती का? नसती. शिकली नसती तर अजूनही घरी तेच करत राहिली असती. काय? चूल आणि मूल. पण या चूल आणि मूलच्या पुढे निघून आज इथपर्यंत आली. आणि तेच बसणारी स्त्री इथपर्यंत बसते. एक स्त्रीच मात्र या भारत देशासाठी नव मार्गक्रमण करण्यासाठी राष्ट्रपती पदावरती बसते. सर्वोच्च पदावरती बसून नवे दिग्दर्शन या भारत देशाला करते. कोण? एक स्त्री. हे सगळं तिने दिलं. नाहीतर मुलगी जर घराच्या बाहेर पडली ना तर म्हणायचे काय? मुलगी घरा बाहेर पडली तर पापाचं घडायचं. बाहेर पडली तेव्हा बापाचं घडायचं. मुलगी घरा बाहेर पडली तेव्हा बापाचं घडायचं. मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्मात बुडायचं. मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्मात बुडायचं. फुले सावित्री नाही तर, फुले सावित्री नाही तर मुलगी शिकली असती का. फुले सावित्री नाही तर मुलगी शिकली असती का. फुले सावित्री नाही तर मुलगी शिकली असती का. सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असती का. सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असती का. फुले सावित्री नाही तर, फुले सावित्री नाही तर मुलगी शिकली असती का. 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 शिकली असती नाही. आणि शिकली नसती तर आज या पदाला, आज या गतीला पोहोचली नसती. आणि एवढंच नाही तर तिने जर हार मांडली असती तरीही ती पुढे सरकली नसती. पण तिला पार्वतीने विचारलं, सखी आज अवस्था फार बिकट दिसते, काय झाले? त्यावेळेला मी चंचूला सांगते, हे भगवती, आज मी तर तुझ्या सानिध्यात आहे. मी तर तुझ्या सानिध्यात आहे, परंतु माझे पती बिंदू कधी सत्कर्म केलं नाही, कधी सच्चिंतन केलं नाही, कधी सदाचरण केलं नाही आणि परिणाम मात्र सर्पदंश होऊन मृत्यू पावलेत. आणि मी सांगितलं ना तुम्हाला, धीर खचायचं नाही. आत्महत्या मग ते कोणत्याही का प्रकारे करत नाही, त्याला मुक्ती मिळत नाही. मी नाही तर स्कंद पुराणात वर्णन आहे, गरुड पुराणात वर्णन आहे, भागवतामध्ये देखील वर्णन आहे आणि शिवमहापुराणामध्ये देखील वर्णन आहे. त्याला मुक्ती मिळत नाही, तो भटकत राहतो, तो आत्मा भटकत राहतो. आणि कसा तर हेच झालं, बिंदूचं अकाल मृत्यू आले आणि म्हणून बिंदूक मात्र पिशाच योनीत गेले आणि फिरते. हे मात्र त्याच्या पत्नीला कळालं आणि म्हणून ती उदास आहे की मी माझा उद्धार केला आणि शिव भक्ती करून शिव सानिध्यात आली.
पण माझे पती मात्र आज संपूर्ण भटकत आहे, त्यांचा उद्धार झाला नाही, त्यांना मुक्ती प्राप्त झाली नाही. मग त्यांना मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी काय करावं? चला बिंदुक काय करावं सांगा. त्यावेळेला पार्वतीने सांगितलं, या बिंदुकाला मात्र मुक्ती प्राप्त व्हावी असं वाटतंय ना, तर मग शिव महापुराण कथा त्याला सांगा. शिवनामाचा मात्र जप या बिंदुकाकडनं करून घ्या, निश्चितच त्याचा उद्धार झाल्या वाचून राहणार नाही. आणि त्या नामात एवढी ताकद आहे की त्या नामाने मात्र उद्धार झाल्या वाचून राहणार नाही. त्या नामाचं आपण देखील सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने चिंतन करूयात आणि त्यानंतर झाकी दर्शन करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. आता नाही टाळी. ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. त्रिशूल त्रिशूल ठेवा तिकडेच त्याचा. ये धावत मध्ये. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. आणि हा बिंदूक मात्र सर्वत्र पिशाच होऊन भटकत आहे. आणि ते असं हळूहळू नाही, लगेच ते पायात अडकत असेल व्यवस्थित करायचं, धावत यायचं आणि पुन्हा परत निघायचं.
पायातलं घुसून द्या ना. भ्रमण करत असताना तुंबराला पार्वतीने बोलावलं. हेच ते तुंबर जे अखंड शिवाचं नाव घेत भ्रमण करतात आणि शिवाचं नाम चिंतन करत असतात. ते तुंबराला बोलवलं पार्वतीने आणि पार्वतीने सांगितलं, तुंबरजी जा, या चंचुलेचा पती बिंदुक मात्र ब्रह्म राक्षस होऊन या पहाडीमध्ये विंध्याचल पर्वतावरती निवास करत भटकत आहे, त्याला मात्र तुम्ही शिवमहापुराण कथा सांगा. आणि मग तुंबरजी निघाले. पार्वतीने सांगितलं, या चंचुलीला देखील सोबत घेऊन जा. चंचुला देखील सोबत निघाला या तुंबरजींचा. चला चंचुला. आणि ही चंचुला निघाली. ते हे लावा, काढायची वेळ यायची. काय करायचं आता? एक या ब्रह्म राक्षसाला मात्र कसं पकडायचं, एवढा फिरणारा कसा थांबवून कथा शिवमहापुराण सांगायचं. आणि म्हणून मात्र या तुंबरजींनी काय केलं, तुंबरजी, ओ तुंबरजी, इकडं लक्ष ठेवा. तुंबराने काय केलं, जल घेतलं, पाणी आहे, जल पाणी पाणी घेतलं, हातावरती द्या, अभिमंत्रित केलं आणि जसं शिंपडलं तो मात्र जागीच थांबला. कोण? बिंदुक. तिकडं पहा. आणि बिंदुक जाग्यावरती थांबलेत. मग थांबल्यानंतर मात्र काहीतरी ऐकत नव्हते, भटकण्याचा प्रयत्न करते. आता धावत पुढे निघा तुंबर. हा, आणि तुंबर तुम्ही त्यांच्या मागे निघा धावत. पकडासाठी पकडासाठी भजन सोडून त्यांना पकडा. हा, शांत झालाय. या बिंदूची गती कमी झाली आहे. जेवढ्या सोसाट्याने आधी पळत होता तेवढा बिंदूक मात्र पळत नाही. पण त्याला पकडण्यासाठी तुंबर प्रयत्न करताय. तुंबराचे प्रयत्न संपले पण थांबत नाही. इकडून चंचुला आडवी गेली. चंचुला पकडा. पकडलं चंचुलेनी आणि पिशाचाला पकडून मात्र तुंबराने पकडलं, धरलं आणि पकडून मात्र मग मात्र या इकडे वरती चांगलं पकडा. सुटून जाईल ना पुन्हा पिशाच आहे ना ते, पुन्हा पकडा लागल. खुर्ची आहे ना. आणि एवढं काय तर यांना जबरदस्तीने मात्र बसवलं. असं बसा त्या पायरीकडनं चंचुला आणि तुंबर या दोघांना. सगळ्यांना वाटते हा बिंदुक मात्र पुन्हा पळून तर जाणार नाही. त्याला शिवमहापुराण कथा ऐकवायची आहे, श्रवण करायची आहे. सुटून जाण्यासाठी प्रयत्न करायला लागला आणि ही चंचुला मात्र अडवण्याचा प्रयत्न करायला लागली. जाण्यास तयारी, आम्हाला जायची प्रेत आहे.
भटकता भटकता आले, थांबले. बरं शिवमहापुराण कथा सांगणारे, पण हा जाग्यावरून मात्र बसायला देखील तयार नाही. आणि चंचला मात्र त्याला अट्टहास करताय, कारण तिला माहिती आहे की शिवमहापुराण कथा श्रवण केली तर या भिक्षुकाचा मात्र उद्धार आहे. आणि म्हणून चंचुलीने मात्र पकडलं आणि ते शिवमहापुराण कथा सांगायला तुंबराने सुरुवात केली. जसे तुंबरजी शिव नावाचा मात्र उद्घोष करते, शिवमहापुराण कथा सांगायला प्रारंभ केलाय. भिक्षुकाची मती मात्र स्थिर झाली. ते राक्षस पिशाच असूनही थांबले आणि शिवमहापुराण कथा श्रवण करायला लागले. दोघं सहपत्नी श्रीमद शिवमहापुराण कथा श्रवण करताय, शिवनामाचा उच्चारण करते. आणि ते नाम म्हणजे कोणतं? आपण सगळ्यांनी त्याला अविरत घ्यायला सांगितलं, तेच नाव तुंबरजी मात्र श्री शिवाय नमः श्री शिवाय नमस्तोभ्यं, श्री शिवाय नमस्तोभ्यं. श्री शिवाय नमः श्री शिवाय या शिवाचं नाम चिंतन करत तुंबर सहित बिंदुक चंचुला मंत्रमुग्ध झाले आहे. आणि मग काय तर देवादिदेव महादेवांचं भजन लागलं आणि सगळे या भजनात आनंद घ्यायला लागले. कुठे? या शिवमहापुराण कथा चालू आहे त्याच कथेमध्ये. आणि मग मात्र या राक्षस बिंदुकाला मात्र स्वस्वरूपाचं ज्ञान झालं आणि या पिशाच योनीतून मात्र मुक्ती झाली. आणि मग मात्र शिवमहापुराण कथा श्रवण केल्यामुळे या बिंदुकाला शिवस्वरूप प्राप्ती झाली. आणि मग मात्र या बिंदुकाचं अगदी संपूर्ण स्वरूप परिवर्तित झालं आणि बिंदुक शिवस्वरूप झाले. आणि मग मात्र मुक्ती प्रदान झाली आणि ही चंचुला आणि बिंदुक दोघंही शिवलोकात गेले. आणि कोणामुळे? तर या तुंबराच्या शिवमहापुराण कथा वक्तव्यामुळे. आणि मग या तिघांनीही भगवत नाम चिंतनाचा आनंद घेतला. तोच आनंद आपल्याला घ्यायचा आहे. सगळ्यांनी जागेवरती उभं व्हायचे आणि फक्त उभं राहून असं ते खंबे लावले ना, त्या खंब्यासारखं उभं राहायचं नाही. तुमच्या गावात सांगा लागते, माझी कथा झाली आपल्याच मारेगाव तालुक्यात. घोणशाला शिवमहापुराण कथा गजानन महाराज प्रकट दिनाला नाही, महाशिवरात्रीला मागच्या वर्षातल्या एवढी पब्लिक, लांबचं तर सोडून द्या, जवळचं सांगते मी. एवढी पब्लिक की उभय वागण्याची गरज नाही. भजन लागलं कथेतच, भजन लागलं की उभ्या होऊन नाचायच्या, प्रमाण लागलं उभ्या होऊन नाचायच्या. आणि पुन्हा नाचता नाचता भजन संपलं, पुन्हा बसून कथा ऐकायच्या. म्हणायची गरजच नाही. अख्खा आनंद. वडीला कथा झाली, तुम्ही बघितली असेल शिवमहापुराण कथा. इथं कमल्यासारखं उभं राहायचं नाही. आपल्याला एवढा सुंदर असा देव मिळालाय, न जाणं पुढल्या जन्मात देव मग उभं बोलतं. म्हणून सगळ्यांनी मात्र या शिवनामाचा महिमा कशा प्रकारे मनुष्याला उद्धारतो, एवढंच नव्हे तर मृत्यूनंतरही त्या पिशाचाला मुक्ती प्रदान करून देता आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच नामाचं चिंतन करून आपल्याला आनंद घ्यायचे. सगळ्यांनी उभं राहायचं नाही, मुखाने नाव आणि हाताने टाळी वाजवून नाचायचं. जो खंब्यासारखा उभा राहील त्याला तुमच्या शेजारच्याची शपथ.
हा चला मग आता राहणार नाही, नाहीतर तुम्हाला शेजारच्याची